मी आता वहिनी बोला, मी काय म्हणते, आता त्याला सगळं आलीच पाहिजे, तर सोडण्यामध्ये अर्थच नाहीये. आणि सोडलं, आता सोडलं तर पुढे आम्हाला भीती आहे, आमची पोरं पण आम्हाला भीती नाही. पण याच्यात त्याच्या किती अशा केसेस आम्ही लेडीज लोक एकट्या एकट्या घरी जाणार आहे. अख्खं घर सर त्यांचं कसं आहे, आम्हाला सगळ्यांना ना कोणी रहिवासी असल्यामुळे आम्हाला खूप असे वेळा चर्चा आणि कोणी घराच्या बाहेर पण येत आता भीतीच निर्माण झाली ना सर. लावलेत त्यांनी तिथं तो गंजा प्यायचा. ऐकी ना ताई, वहिनी बरोबर आहे का ताई? बरोबर आहे, लावले तिथं सगळं. तुम्ही आले, तुम्ही अशी येत राहा, आमच्या मंडळी नगरकडे सगळं नाही बघा, लक्ष नसतं, कोणी नाही सर. ते पत्रांचं पण तेवढं खूपच दुर्दैवी घटना आहे आणि पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई, ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई, त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे ताकदीने प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्कीच फाशी होईल. कल्याणमध्ये अनेकांनी दाखल आहेत आणि दरवेळेस तो कुठून येतो आणि अशा प्रकारचा मी आता ऐकलं बेलवरती तो बाहेर होता, मेंटल इलनेस त्याला वगैरे काहीतरी सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे. एवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला, अशा गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलं, त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न जे आहेत आणि 100% फाशीची शिक्षा त्याला होईल.